मला एक एस.एम. जोशींचं वाक्य आठवतं. लहान असताना मुंबईत राहायचो, पण एक सवय होती, व्याख्यानं जाऊन ऐकायची. दादर वसंत व्याख्यानमाला, अनेक व्याख्यानमाला आहेत, पण वसंत व्याख्यानमालेत मी जायचो. लहान असताना मी शाळेत होतो. तिकिटीला पैसे नसायचे, विदाऊट जायचो, ते पण कबूल करतो. ते त्या भाषणात म्हणाले, जनतेला उद्देशून समोरच्या, पहा, माणूस जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंत तो विद्यार्थीच असतो. विद्यार्थीच. वाढत्या आयुष्यात का होईना शिकायचंच असतं. शिक्षण झालं संपलं नाही, नोकरी झाली रिटायर झालं म्हणजे संपली नाही, नाही संपत. पण त्याची तेवढी तयारी मनाची आपण केली पाहिजे. दुसऱ्यांनी मार्गदर्शन करून नाही होत बांधवट. मी थोडंसं जास्त नाही बोलणार, कारण मनीष दळवी बद्दल आमच्या सूत्रसंचालकांनी सूचना दिली, जेवण तयार आहे. आता लक्ष किती जण जर तिकडे आणि इकडे, आता त्याचा विचार मी केला पाहिजे. बांधवण, इथे निलेश राणे, नितेश राणे यांची 2 भाषणं झाली. दोन्ही माझे चिरंजीव, निलेश मोठा, नितेश लहान. तुम्हाला काय वाटेल हो दोघांकडे पाहताना? मला काय वाटत असेल? कुतूहल, आनंद, समाधान, अभिमान, काय समाधान वाट. आपण म्हणतो ना मराठी, पुत्र व्हावे तर ऐसे निलेश नितेश सारखे. मी कधीही त्यांचं कौतुक समोर जाहीर करत नाही. मला वाटतं अजूनही चांगलं करावं, अजूनही चांगलं करावं, आणि मग शेवटी काहीतरी म्हणून निलेश वेल्डन, नितेश वेल्डन, छान केलं. मला वाटत भरपूर शिकावं त्यांनी. मला नाही संधी मिळाली. परदेशात पाठवलं लहान वयात. निलेश 15 वर्षाचा होता. मी आणि माझी पत्नी आम्ही सोडायला गेलो न्यूयॉर्कला. आम्ही विचार, अरे तू राहशील का? हो मी राहीन. तो तिकडे पहिलं वर्ष शिकत असे, बरं आम्ही कधी झोपलो नाही. आता फोन येईल, आता काही सर्दी झाली असेल तर सारखे आम्ही फोनवर. पण दोघांनी अनेक अडचणीवर मात करत, मी तेव्हा मंत्री होतो, मुख्यमंत्री, अनेक पद होती माझी, पण मुलं बाहेर. दोन्ही शिकले. निलेश M.Com झाला, PhD झाला. नितेश आमचा MBA लंडन झाला. दोन्ही समाधान. मी सांगत बसलो आणि माझी एक मुलं अशी नाही. आज बोलतोय मी त्यांचं शिक्षण आणि हे. मग एक संदर्भ आला म्हणून एक उदाहरण देतो. आपण कसे आहोत? तुमच्यामध्ये मी पण मालवणी म्हणून, कोकणी म्हणून नाही विचार करत कुठल्याही गोष्टीचा. मी कसं जगावं? कुटुंब 3च शब्द आहे. कुटुंब मी कसं मेंटेन, म्हणजे कसं चालवावं, माझं कसं अपग्रेडेशन होत जावं कुटुंबाचं, नाही विचार करत. मी अनेक त्या मगाच्या पालकांशी बोलत होतो. विचारतो, काय हो तुम्ही काम करतात? साहेब मी कडियाचं काम करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडियाला 700च्या खाली पर डे रुपये कमी मिळत नाही, तरी मुलगा एक असून कुपोषित. करा ना विचार. का आपण चूक कोणाची आहे? सरकारची? केंद्र राज्य कोणाची? विचार करा. विचार करा. मदत सरकार म्हणजे कोण? आपणच. सरकारच्या तिजोरीतले पैसे मिळाले पाहिजे, आमचं हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. सरकार पैसा आणतं कुठून? तुम्ही सर्व जर टॅक्स देता ना, विविध कर, त्या करातला पैसा एकत्र होतो देश पातळीवर, राज्य पातळीवर तिजोरीत, आणि तो वेगवेगळ्या विकास कामांसह अनेक गोष्टी नागरी सुविधाच्या आहेत, आरोग्याच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, पायाभूत सुविधा, हे सगळं करतो आपण. हा आपलाच पैसा, पण आपण कर देतो किती?
आणि फायदा उठवतो किती, कधीतरी विचार करावं, कधीतरी. मी मंत्री असताना एकदा कॅनडाचे मंत्री आले होते, कॅनडाचे. मला आपसे कुछ बात करना है. मला सर बोलिए ना. मला त्याने विचारलं, ही मुंबई, या मुंबईच्या माणसाचं पर कॅपिटल इन्कम किती. मी सांगितलं अमुक अमुक आहे. तुम्ही नागरी सुविधावर किती खर्च करता, इन्फ्रास्ट्रक्चरवर किती, कॅपिटल एक्सपेंडिचर सांगा. मी सांगितलं सब एवढं आहे. तो मला होतं आपको लगता नहीं ये कम है. शुअर, कॅपिटल इन्कम मर्यादित पण एक्सपेंडिचर जास्त. घरचं पण तेच आहे हो, आवक कमी खर्च जास्त. आपण कधी आता विचार करत नाही. इन्कम वाढवा आणि त्या मर्यादित आपल्याला जगायचं असेल तर तेवढं उत्पन्न करण्यासाठी आपल्याला काम तशा स्वरूपाचं करायला पाहिजे. किती जण करतात. आणि म्हणून जेव्हा शेवटी मला म्हणाले, सर आमच्या ह्याच्यामध्ये देशामध्ये म्हणे अशी एक म्हण आहे, एक म्हण आहे. ती मशी म्हण आहे की तुम्ही तुमच्या राज्यासाठी मोर टॅक्स मोर फॅसिलिटी. हे आम्ही म्हणतो टॅक्स जास्त द्या, सुखदय आनंद देणारं जीवन आम्ही तुम्हाला सरकार म्हणून देऊ, पण टॅक्स तुम्ही सफिशियंट द्या. आपल्याकडे 1 रुपया कुठेही वाटला पडसाद कसे उमटतात. तो काय सरकार प्रतिक्रिया आहे आमचे मीडियावाले. आता अमुक अमुक आहे, दुधाचे भाव 5 रुपयाने वाढले, काय म्हणायचं आहे. अरे दुधाचा आधी खर्च विचार. एका गाय मागे 1 लिटर मागे काय खर्च आहे ते नाही विचार. अनेक गोष्टीवर शेवटचं पहिलं विचार, आधी विचार कर. बांधवण माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. मला काही माझ्याबद्दल बोलायचं नाही. मी आज एक माझं यश आहे ना, यश 73 वयापर्यंत पोचलो. कसा पोचलो मला माहित नाही, मी सांगत नाही. मी कधीही कोणाला माझ्या जीवनातल्या अडचणी कधी सांगितल्या नाही, कोणी नाही. अनेक जण सांगतात, अरे आप बोलो कहां से आए. मी हम कोकण से आहे, कणकवली से आहे. पण मी कसं जगलो त्यात अडचणी सांगितलं. तो म्हणणार आहे काय, सर आपको कुछ चाहिए मैं देऊ, 1 कोटी 2 कोटी. कोण म्हणतं का, 1 लाख 2 लाख कोण म्हणत नाही. उलट हसत जातो, अरे काय साला काय हो. आणि म्हणून कधीच नाही. पण मी बोलते हा जगलो फार चांगला. मी सगळ्या माझ्या मित्रांना, मी फार नशिबवान आहे. मी चांगलं जीवन जगलो. सांगा ना काय कमी नाही. 2 मुलं शिकली, नातवंड शिकतायत. 3 माणसांनी मला माझ्या 73 पर्यंत पोचवलं. एक माझी पत्नी, एक निलेश आणि नितीश. 3 जीवनात त्यांनी. असं एक वाक्य आहे, मी अनेक लोकांची पुस्तकावर बरीच वाचली. किती जण वाचतात माहित नाही. मी तरुण मुलं आली का विचारतो किती वाच. मी 3 तासाच्या कमी कधी वाचत नाही. झालं आपलं वय संपलं, नाही वाचायचं नाही, वाचत राहील. या 3घांनी मला राखलं. माझे राग रोज स्वभाव सगळं सहन केलं या 3घांनी. पण बाहेर कधी बोलले. मुख्यतः पत्नी. दुपारी 2 वाजले, जेवलात काय, हो जेवलो. फोन ठेवला. 5 वाजता 5:30ला तुम्ही निघालात काय, ते 2 फोन दिवसा येतात. आजही द्या, बाकी चर्चा हो जेवलो आता निघाल. 7 चांगली असली प्रवास चांगला होतो. बघा गाडीत प्रवास एखादा माणूस बसला चांगला, त्यांनी अतिशय चांगले आवडीचे विषय बोलत तर काय होत, कधी पोचतो कळत नाही. मी 73 वर कधी पोचतो कळलं नाही, बिकॉज ऑफ नीलमराणी. आज कौतुक करतोय. ती मला म्हणाले तुमच्या कौतुकाची मी अपेक्षा करत नाही आणि त्यासाठी मी करत नाही का. आवडी निवडी सगळं. आजारपण काही झालं, ही गोळी घ्या ती गोळी घ्या. अर्धी डॉक्टर आहे ती. हे का सांगतोय, हे लेखी बोले सुने लागा असं आहे. तिला बोलतो इथल्या महिलांनी ऐकलं पाहिजे, आपण पण तेच करायला पाहिजे.
काय सावंत साहेब मागे बसल्यात ना, आहे केलं पाहिजे. निलेश नितेश पण त्यांना वाटलं की बाबांना आम्ही चांगलं शिकलो तर आवडेल, अभिमान वाढेल आमचा. शिकले, आमच्याकडे फ्रीडम नाही हो, म्हणून ते बोलत बाबा फार कैचित ठेवतात. आमच्याकडे एक ठराविक वयापर्यंत 10च्या आत आम्ही 10ला टेबलावर बसायचो. डायनिंग यायलाच पाहिजे 10च्या आत, सबबही नाही. आतापर्यंत एवढ्या वर्षात आले. आता कोकणात असले आम्ही मग गोष्ट वेगळी. आमच्या घरात व्यसनी माणूस आलेला आणि आमच्या घरात कोणालाही व्यसन नाही पाळला. आमच्याकडे 7:30 पण नाही आणि 12 पण नाही आणि 11 पण नाही. नाही काही कडक. आणि ह्या ठिकाणी मला सांभाळ, बाबांची तब्येत कशात, रोज हाक म्हण, रोज असले मुंबईत एकदा तरी आम्ही एका फ्लोअरवर भेटतो, आमच्या फर्स्ट फ्लोअरवर. एकमेकाची चौकशी, काय चाललंय काय नाही, यांचं काय कामकाज असेल कुठे असेल येऊन विचार. आम्ही व्यावसायिक पण आहोत, फुल टाइम राजकारण नाही. मी सांगितलं त्यांना, शिकून आले, 2-4 दिवस फ्रीडम दिलं, नंतर बोललं गाडीत बस. येऊन गेलो एका ऑफिसमध्ये, ही चावी दिली, हे तुझं ऑफिस, हे व्यवसाय आपले तू बघायचे. निलेश हे, नितेश हे आणि मी, आणि आमची ट्रेझरी आहे तिकडे. खरं नाही वाटणार तुम्हाला, आजही हे 42-41 झाले असतील. डायरेक्ट बँकेत कोणी गेला नाही आतापर्यंत आयुष्य. विचारतोय ते नाही गेले, मी पण नाही. सगळे व्यवहार आमचे, सगळे शिक्षण संस्था, आमचे हॉटेल, सगळे काय व्यवहार ती पाहते. बघा तुम्ही म्हणा राणे साहेब कसे काम कर, मी अजिबात काय पाहत नाही. फक्त इन्कम टॅक्स भरताना सही करताना मी रिटर्न बघतो, बाबा किती इन्कम वाढलाय, टॅक्स किती भरतोय, तेवढं. आणि म्हणून मी या तिघांनाही, मला जर आयुष्य वाढायचं असेल तर यांचंही वर्ष दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य परमेश्वराने द्यावं अशी पहिली प्रार्थना करतो. बांधवांनो, त्यानंतर मी फार नशीबवान आहे, फार नशीबवान. हे जमलेलं ना, मी मुद्दाम कलेक्टर सगळ्यांना सांगतो, मला मित्र आणि सहकारी फार चांगले मिळाले, फार चांगले. आताही हे बसलेली मुलं आहेत, मुंबईवरून अनेक जण आलेत. 90ला आल्यापासून अनेक कार्यकर्ते, वय झालं त्यांचं. नाही दादा बोलत, दादा तडजोड नाही. मी कुठलीही निवडणूक लढलो, सांगायच्या अगोदर त्यांचं काम असतं, सेवा. बांधवानो, मैत्री, मैत्री आज बरेच आहे, मला फ्रेंड आहे, ऐसा आहे वैसा आहे, तेवढ्या पुरती दिसते. कठीण समय मित्र दिसत नाही. आपल्या मित्राची आवड काय, त्याला कुठे जायचंय, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, असे समजणारे कार्यकर्ते फक्त महाराष्ट्रात नारायण राणेकडे आहेत. नारायण सांगायची गरज नाही. बांधव, माझा काळ अतिशय वाईट तेव्हा. देश ते आहेत आमचे IPS पण आहेत, आणि महाराष्ट्र सेफ नव्हता, सेफ नव्हता. दुसऱ्या देशाचं वर्चस्व इथे होतं, आपले लोक तिकडे चाकरी करत होते. साहेब मी कडवट वागलो आणि वागतोय ते लोकांना वाटतं काय राहणे एवढे कडक. एक गोष्ट सांगतो, मी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि माझे जॉनी जोसेफ जी सकाळी फोन केला, रिटायर झाली बरं, तरी आजही फोन करतात. जॉनी जोसेफने सांगितलं, पहिलं काम करा, CS यांना ट्रान्सफर करा आणि मला हे CS पाहिजे पाठवा. एक तिथून म्हणजे गव्हर्नर ह्याच्यातूनच बंगल्यावरून ऑर्डर केली. नंतर मेंडोसा साहेब आले, सल्यूट मारले. इनामदार साहेब आले, सल्यूट मारले. मला साहेब माझ्या ऑफिसमध्ये आता मी पोचलो पहिल्यांदाच, आपण येऊन जा. ओके, यस सर. आले ते इनामदार साहेब राम राम म्हणायचे. मेंडोसा सल्यूट मारले.
मी बोललो तुम्हाला मी आज बस बोलणार नाही, तुम्ही डीजी आहात, तुम्ही कमिशनर आहात. मला सांगा मुंबईतलं क्राईम आहे, टॉप 10 तुम्ही निवडले, प्रत्येक गँगचे 3 गँग होत्या, तुम्ही कमी किती केले? 30 मध्ये 29, 28, 27 किती झाले सांगा. जेव्हा सांगाल त्याशी या मानाने बसा. आज मी सॉरी मी नाही बसलो. ओके सर. मी मला मेंढेसाची मला अशी माहिती आहे माझ्याकडे, कारण मी शेवटी महसूल मंत्री बरीच खाते सांभाळली होती. वेळा माझ्याजवळ अशी माहिती आहे की आपले काही पोलीस अधिकारी दाऊद आणि शकीलशी बोलतात. काय म्हणणं आहे? येस सर. लिस्ट आहे? येस सर. उद्या 11 वाजता मुलाकडे सबमिट करा. उद्या 11 वाजता. दुसऱ्याशी मेंढेसा साहेब यादी आणली, नाव पाहिली नाही. गेलो किती आहेत, एव्हिडन्स आहे सगळ्यांचं, टेप रेकॉर्ड त्यांची संभाषण टेप केलं. येस सर, एव्हरीथिंग ओके. काल लिहून टाकलं. 30 या अधिकाऱ्यांना सेवेतून 311ची कारवाई तुरंत करावी आणि रिपोर्टिंग करावं. सही. 37 लोकांना एका क्षणात घरी बसवलं, घरी पाठवलं. अरे तुम्ही महाराष्ट्राच्या देशाचा खाता, दाऊदकडे काय? हे आता साहेब आमचे बसलेत, IPS आहे तिकडे. कुठे बसले ते? हा तिकडे. किंवा आता हे अरे काही अशा इन्काउंटर व्हायचे, त्या माणसाचा काही संबंध नाही. मग काय मग पेपरवाल्या अंदाज यांनी सांगितलं अमुक असेल तमुक असेल, या आम्ही माहिती काढायचो. दाऊदला वाटायचं मुंबईतला हा माणूस नको आहे, तो इथल्या पोलीस खात्याचा कोण एखाद्या इन्स्पेक्टर सांगायचा 5 कोटी भेजताय, काम करके देऊ. 5 कोटीमध्ये आमच्या माणसाचं आयुष्य कोण संपवायचं? दाऊद तिकडे बसून, शकील तिकडे बसून. असे 37 होते. सगळ्यांच्या प्रॉपर्टी होती, हॉटेल, डान्स बार, अमुक तमुक. मी नाही ठेवत. नाही, लोकांना वाटतं कठोर, असं काम नाही करायचं. आता सांगा मला, काय ऐकतोय? काही असता का म्हणे? महिलांची बलात्कार वाढतायत, हत्या वाढतायत. नाही वाढायला. चोरी नाही, ब्राऊन शुगर, गांजा, चरस साहेब नाही. पिढी बर्बाद होते. मला कळलंय काही कॉलेजमध्ये च्या बाहेर एजंट फिरतायत. मी साहेब 90ला आलो ना, माझ्या गाडीच्या मागे एक टेम्पो ठेवायचो. टेम्पो आणि मला लिस्ट होती, या गावात एवढे दारू धंदे, इथे जत्रा आहे तेवढे जुगार. लोकांच्या खिशात 5 रुपये नाही, लाखाची उलाढाल एका रात्रीत व्हायची जत्रेमध्ये. मी विचारायचो कार्यकर्ता, बोलले हे गाव कुठे रे, आज यात्रा आहे का? हो. जायचो मी, जायचो आणि ते जुगाराचा तिथे उभा राहायचो, बघायला 2 मिनिट, आणि मी काहीतरी इशारा करायचो. लगेच तोड फोड करून मुलं माणसांना मारायचं नाही, पैसा उचला तोडफोडा, आणि मग पोलीस स्टेशनला फोन करायचं, या पंचनामा करा. ते दारूधंदे. मी स्वतः दारूधंदे तोडले आहे, जुगार बंद मी स्वतः, आणि पोलिसांनंतर बोल. काय गरज होती हो मला? मी मुंबईतून BST चेअरमन 3 वर्ष होतो, आमदार होतो, मी व्यावसायिक आहे. पण बोला माझा माणूस, माझ्या वाडीत जायचो, फडशेवाडीत. मी गेलो काय, गावातल्या महिला यायच्या माझ्या वाडीत. 80% लोक आर्मी म्हणायचे, साहेब दादा आमच्या घरी हे पेन्शन आणत नाही. मध्ये एक वाडी आहे ना, मी नाव नाही सांगत, त्या वाडीमध्ये पैसे सगळी पेन्शन देतात, घरी येतात, मुलांची फी भरली नाहीये, रेशन भरलं नाही. मला चीड आली. मी तोडले सगळे, जिथे जिल्ह्यात जिथे सांगतील फोड येतील जायचं. नको साहेब, ब्राऊन शुगर तर नाही. एकही माणूस, एकही तरुण कोणी ब्राऊन शुगरने जाता कामा नये, अशा व्यसनेत जाता कामा. करा असं काही काम करा, नुसतंही नाही. विधायक सामाजिक काम. जिल्हा समृद्ध. अरे समृद्ध म्हणजे काय? आर्थिक स्थिती. आज 2.5 लाखाच्या घरात पर कॅपिटल इन्कम आहे, दरडोई उत्पन्न आहे.
मी आलो तेव्हा ना 35,000 होतं. 90 साली 35,000. आता ते 2.5 लाखापर्यंत आलंय. मी पण केलाय, निलेश टीचरला सांगितलंय माझी 75 येईल तर 4 लाख पर कॅपिटल इन्कम व्हायला पाहिजे. का टाळा पडत नाही? मला करत नाही. त्यांच्या घरात नाही वाढणार का? नाही, तो पट्ट तर टाळच पडत नाही. मी माझ्या ना यांच्याही भाषणात मी तुम्हाला म्हणजे मी कधी नुसता बसून ना इकडे ते काय हे नाही. माझे वाचत असलो तरी नजर अशी असते. एखादं वाक्य वक्ता बोलतो ना तर शेवटचा शब्द येतं मी पाहतो कोण टाळ्या मारते. का? आम्ही काय भजन करतोय काय कीर्तन करतोय? आम्ही पण जेवलो नाहीये. मी 2:11 जेवतो सकाळी आणि आता 7:30 आता वाजले बघा. नाही जेवलो. मला वाटतं माझ्या लोकांना भेटायचं आहे. त्यांना पाहून मला प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल की या लोकांनी मला मोठं केलं. आयुष्य वाढायला तुम्ही पण कारणीभूत. तुम्ही कारण काही गुण आपल्याकडे होते. मी अनेक ठिकाणी अंधश्रद्धेवर गावागावात जाऊन बोललेलो आहे. ओ देऊळ बांधा, बाजूला एक कॉम्प्युटर साठी एक खोली बांधा. लहान लहान मुलांना कॉम्प्युटरची ओळख होते हो. आज इंजिनियर कॉलेज मी काढलं का काढलं व मेडिकल कॉलेज काढलं का काढलं? आमचे व्यवसाय वेगळे आहेत. हॉटेल बिटेल अन्य ठिकाणी. मी मुख्यमंत्री असताना एक कॉन्फरन्स होती IAS IPS अधिकाऱ्यांची. समारोप करत असते त्यांना बोल 1 मिनिट थांबाव. अधिकारी म्हणजे तुमच्यापैकी अधिकाऱ्यांपैकी कोकणातले किती हात वर करावं? 250 अधिकाऱ्यात एकही हात वर झाला नाही. IAS IPS नाही, एकही नाही. अरे सिंधुदुर्ग म्हणतात मासे आणि भात खातात, इंटेलिजंटपणा त्यांच्यात आहे, शार्प बुद्धी आहे. मी बोललो IAS IPS का नाही? आणि मग त्याच वर्षी मी हे इंजिनियर कॉलेजची याची जागा घेतली विकत. मी सरकारी जमीन नाही घेत, विकत घेतली. इंजिनियर कॉलेज सुरू केलं. आज कित्येक हजार मुलं गेली आहे पासून. इथून मुंबईला जायचे मिलमध्ये लोक तेव्हा काम करायचे. पगार किती होता हो? गरीबी इथे का राहील? मनी ऑर्डरवर आपण डिपेंड होतो. मुंबईत मनी ऑर्डर आली, मी पण आईबरोबर जायचो. वडील मिलमध्ये होते. मनी ऑर्डर आली काय मग पोस्टमास्टर नाही. आपण मनी ऑर्डर होतो. आज नाहीये. 2.5 लाख पर कॅपिटल इन्कम झालाय. मी पाहतो लोक वाढीत जाताना नुसतं मला अमुक पाहिजे हे जेवण. मी कोणाकडे जेवत नाही. कार्यकर्ते फार सांग. मी एकटा नसतो. मला 20, 25, 30 जण असतात. का मी बर्डन टाकू त्यांच्यावर? का भार टाकू? म्हणून जेवत नाही. बाकी काही नाही. चहा कशी देऊ दे, दूध असो तेव्हा तर दूध पण नसायचं. मी कोरी पियायचो. कोण नारळाचं पाणी, कोण लिंबू आणि कोणी खुर्च्या बिरच्या नाही. चटई टाकायची बसायचं. मी नावं नाही ठेवली. पण ती परिस्थिती बदलण्यासाठी मी शपथ घेतली. हे मी बदलणार. माझ्या कोकणात मी गरिबी ठेवणार नाही. हे पण मी केला. आज कोकणातली बघा जाता येता जर नजर टाका घर कशी आहे. कौलं दिसत नाही. RCC आहे. अभिमान वाटला पाहिजे. हा हायवे बघा. वाटतं का तुम्ही कोकणातून चाललात? मालवण कसा रस्ता होता? हे रस्त्याची काय अवस्था होती? 18 तास इथून मुंबईला प्रवास एसटीने जायला लागायचं. आता 7, 7.5, 8 तासात आपण गाडीने पोहोचतो. रेल्वे आहेच. रेल्वे आहे. विमान आलंय. कुठलं ट्रान्सपोर्ट नाही आपल्याकडे. हा आता रेल्वे आपलं हायवे आहे ना. एकमेव मी खासदार आहे. हा हायवेच्या मध्ये काही भाग आहे, झाडं लावलेली आहेत. इथे आहेत तिथे नाहीत. काही फुलं येतात काय नाही. मी नितीन गडकरीकडे गेलो. मित्र आहे माझा. माझ्या मंत्रिमंडळात होता. मी मुख्यमंत्री तो मंत्री होता कॅबिनेट. गेलो नितीनजी आता तो सिनियर BJPचा नेता आहे. नितीन म्हणलं माझ्याकडे हायवे तर झाला तुझा. हा मग म्हटलं सुशोभीकरण का करत नाही तुम्ही? तिथे काही टाकलेलं असतं काय? म्हणलं तुमचं म्हणणं आहे.
मला करायचंय. पात्रा देवी ते खारेपटण 110 किलोमीटर आहे. सांग, मला पैसे देतो. 8 दिवसात त्यांनी पैसे दिले. आता अंतिम ह्याच्यात आहे कलेक्टर साहेब, दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरला द्या, मला डिझाईन दाखवल्याशिवाय सुरू नाही करायचं. अहो हायवेने जा आणि मध्ये चांगले चांगले स्टॅच्यू असतील, अॅनिमलचे हे असतील, काय दिसेल हा जिल्हा? वाटेल का? हे का करतोय मी? माझा जिल्हा सगळ्यांपेक्षा वेगळा असावा, समथिंग डिफरंट इन माय डिस्ट्रिक्ट असावा. तुम्ही का नाही म्हणत? आमच्याकडे राणे साहेब आहेत, आमच्याकडे केसरकर साहेब आहेत. आज इथे एक गोष्ट दिसली का? स्पोर्ट्स सगळे झाले, कारण बिकॉज ऑफ पांडे. एकदा भेटले दिल्लीत, मला भेटायला आले, त्यांना पेनल्टी लावली, बरा मेरे को CSR मिलके दो और मेरे को स्पोर्ट लेना है. त्यांनी पुढाकार घेतला, शब्द कितना चाहे पैसा बोला मैं लाके देतो. अशी माणसं आहेत. आज सांगा, आपण जिल्ह्यात वेगळे स्पोर्ट घेतले, जिल्हाध्यक्ष दोन्ही आहेत का? काय आहेत ना? माझं असं म्हणणं आहे, मी काही ठिकाणी पाहिलं, वर्षी समजा आता 25-26, या वर्षी जो उद्योजक आपलं प्रॉफिट पर्सेंटेज जास्त मिळवेल त्याचा सत्कार करायचा. 17 टाळ्या वाजल्या, 17. अहो माझं उत्पन्न वाढण्यासाठी नाही म्हणतोय, तुमचं लोकांचं. गरिबी दिसता कामा नये. प्रत्येक माणूस रुबाबदार, चांगले आहार असेल तर ही मुलं जी आता होती नाही ते 52 मुलं फर्स्ट कॅटेगरीत आहे, नंतर 600 आहेत, असता कामा नये. गरिबी का माझ्या जिल्ह्यात? असता कामा नये. लागा ना कामाला, उद्योगधंदे का नाही? मी होतो इंडस्ट्री मिनिस्टर. 60% गुजराती लोक व्यवसायात, 1% मारवाडी समाज. देशात 140 कोटी मध्ये मारवाडी समाज 1%. देशाच्या अर्थव्यवस्थेत मारवाडी समाज 23%, जवळपास 1/4. काय वाटत नाही तुम्हाला? त्याला काय 4 हात आहेत, 4 डोळे आहेत, आपल्या एवढेच अवयव आहेत. ते कसे मिळवतात? ते कसं वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात? उद्योग कसा करावा? सहनशक्ती कशी? आपण इकडे मी एकदा सहज एका दुकानदार, तेव्हा आता नाही, आता सगळे ओळख, मी बघ तो काहीतरी करत, ओ आता बंद आहे, नंतर या. नंतर अरे मी माल घ्यायला आलो, वर बघत पण नाही, तिथून सर तुझा. हे मी एकदा महसूल मंत्री होतो, मला लोक बोलले, साहेब इथे बांद्राला जे टॅक्स आपलं ऑफिस आहे, ते एक अधिकारी टॅक्स भरायला आलो, विचारलं काय, तो उद्धट उत्तर देतो, सरळ उत्तर देत नाही. ठीक आहे, मी एकशी गाडी लांब ठेवली, पोलीस बिलीस बरोबर घेतले नाही, एका माणसाला घेतलं मी आणि चल मिळो अमुक माणसाचं टेबल मला दाखव. गेलो मिळलो, अंधेरी ते बोरिवली कोणाकडे भरी, ओ सांगितलं ना तिकडे विचारा, वर बसत नाही. मग बाजूचे सगळे उठल्यावर त्याला वाटलं हे का उठले माझ्याकडे? साहेब सॉरी, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट बोलवलं, याला सस्पेंड नको, यांना ट्रान्सफर करा. इथे लोकांची चांगलं बोलणाऱ्या माणसाला काय होतं? चांगलं बोलायला जबाबदारी आहे, नोकरी आहे, आपणही आहोत. आता आपण व्यवसायाकडे का जात नाही? मला एकदा एका एकाने, मी काय इन्कम टॅक्सची नोकरी सोडली सांगतो. मी IT मध्ये होतो 13 वर्ष. मी एक पुस्तक वाचताना मला म्हणाल, बघ रे हे वाच. काय? तुम्ही नोकरी केलीत, कोणतीही करा, तुम्ही आता क्लार्क आहात, मी क्लार्क होतो तेव्हा, रिटायर होताना जास्त असतं हेड क्लार्क, 10,000च्या वर जाणार नाही हेड क्लार्क, तेव्हाच्या पगाराच्या यांनी सांगतो. पोलीस मध्ये पण तेव्हा असताना काय पगार होते? सरकारीकडे काय पगार होते? मी कुठेही कामाला लागलो प्रायव्हेट याच्यात, तरी आपण 50,000च्या वर जाणार नाही आयुष्यात. काय केलं पाहिजे? व्यवसाय.
मुंबईत मी व्यवसाय 15 वर्षात सुरू केले. शिकतही होतो, नाईटला शिकायचो, डेला काम करायचो, व्यवसाय करायचो. आज बहुतेक क्षेत्रात मी उद्योजक आहे. मला कारण एक मंत्र सांगितला होता. आमचे दत्ता पाटील रायगडमधले एक आमदार होते, सिनियर, नाव आहे त्यांचं, अपोजिशन लीडर. काय माहित नाही, कोकणी माणूस म्हणून मला, मी पहिलं माझं भाषण झालं विधानसभेत, संपली ते आले आणि मागून एक थाप मारले. मी उठलो, नारायण मी दत्ता पाटील, तू छान बोललास, पद्धत चांगली आहे, कीप इट अप. जरा किती वाजता जाणार घरी? मी म्हटलं संपलं का जाणार, जरा थांब, आपण जरा जाऊया. काय केलं त्या माणसाने? संपल्यावर गेला, मला चल माझ्याबरोबर. त्या विधिमंडळाच्या 11 माळ्यावर नेलं आणि लायब्ररीत नेलं. लायब्ररीचे इन्चार्ज वाघमारे होते, आले. दत्ता पाटील म्हणाले, हे बघ, आमच्या कोकणातला आहे, चांगली चांगली भाषणं ज्याने ज्याने केली आहेत ते वेगवेगळी विषयाची, त्याला कात्रणं दे. केव्हाही आला तर त्याला लागणारी पुस्तकं द्यायची. बस. बाहेर आले, खांदारात ठेवला. राणे, फक्त कोकण प्रेमापोटी मी तुला इथे आणलं, रोज एकदा तरी या वाचनाला, ग्रंथालयात येऊन जायचं, अर्धा तास 15 मिनिट, ये पुस्तक घे, इथे बस, वाच. गॅट पासून 91 मध्ये जो राजकीय बदल झाला, ती सगळी बदल निर्णय मी त्या लायब्ररीत बसून वाचले. काय बसलो 3 तास 4 तास. त्याला सगळे मोठमोठी तज्ञ माणसं आहे विधानसभेत. आज पत्रकार आहेत. माझ्या एका भाषणानंतर भावेने अग्रलेख लिहिला, नवशक्ती अग्रलेख. मला आनंद वाटलं नाही, याहीपेक्षा चांगलं भाषण करूया. बजेटवर मी केलेल्या भाषणावर त्यांनी लिखलेला की आतापर्यंत आम्ही अपोजिशन लीडरची भाषणं एकमेकावर आरोप करणं, अमुक करणं, तमुक करणं, तर हे नदी द्या, अमुक द्या, याच्यावर होती. पण राज्याचाच बजेट कसा असावा हे फक्त नारायण त्यांनी भरपूर लिहिलं. बांधवून मी का सांगतो, मी मिळवलं 73 वर्ष, मोठं काय पराक्रम नाहीये, कष्टातून मिळवलं, मेहनतीने मिळवलं. करायचं म्हणजे करायचं. साहब आज अच्छा लगता है कहने को, मला बरं वाटतं. पण तेव्हा लोकांनी फार हे केलं. कोणाला मारायचं असेल ना तर पोस्टर सांगायचो, त्याला संरक्षण द्या, मी लवकरच मारणार आहे. मग ते 101 काय 151 करायचे, बंद करायचे, दुसरे सोडायचे. पण आपली मारायचं सांगून मारायचं, लपून छपून. आता ना तर गैरसमज करा. आणि म्हणून उद्योगाकडे वळा. उद्योगाकडे तर 4 लाख पर कॅपिटल इन्कम, 10 लाख, 20 लाख, कोटीचं रिटर्न आपल्या जिल्ह्यातून जायला पाहिजे. जिल्ह्यातून उद्योजक म्हणून आपलं उत्पन्न 1 कोटीच्या वर असेल. का हो, मुकेश अंबानी का गुजरातमध्ये जन्माला यावा? आपल्याकडे एखादा मुकेश अंबानी नाही होऊ शकत? आपल्या आडनावाचा राणे, सावंत, दळवी, पर, अमुक तमुक, ही काय ही पण नावं आहेत घ्या. का नाही असं करत की मी नाही करेन? काय किती कोटीची त्यांची असे 50 लाख कोटी, 30 लाख कोटी स्पर्धा. आता आमच्या एखाद्या 8वी 10वी वेळाला 5 लाख 10 लाख लिरे आकड्यात कठीण आहे. राग यायला पाहिजे, मिळवा. आपल्या गरजा, जिल्ह्यातल्या गरजा आपण भागवावं. अंडी कुठून येतात? शेती प्रधान आपला जिल्हा. बेळगाव मधून येतात, कोल्हापूर येतात, सांगलीतून येतात. आपण काय अंडी निर्माण करू शकत नाही? कोकणी माणूस नॉन व्हेजिटेरियन आहे, कोंबड्या खातात. कोंबड्या कुठून येतात? बकऱ्याचा मटण महाग होत चाललाय. बकरे कुठून येतात? हे झालं नॉनव्हेज. मासे जागेवर विकत होते. मी सुरुवात केली परदेशात मासे निर्यात करायची. मी पण करतो, अजूनही करतो.
आमचा निलेश नितेश पाहतात. बांधण चांगलं आहे. किती आज सांगा आपण काय पिकवतो. मी एकदा आसामला गेलो, मंत्री झालो केंद्रात, आणि तिथे मीटिंग संपली. माझी अशी टेबल होतं, 25-30 महिला आल्या. रानी जी हमें बात करना है. बोले बोलिए ना बहन. तो मला म्हणाले देखिए हमने कई चीज बताने लाया है. मला बताइए. माझ्या त्या टेबलावर परफ्यूमच्या बाटल्या ठेवल्या, 30-40 वेगळे रंग होते क्वालिटीचे. मेरा भाई जी क्या है? नहीं परफ्यूम है. मला अच्छा किससे बनाते? आपण सर्दी झाली का कशी कुठली चहाची पत्ती असते ना, ती सर्दी झाली तर वापरतो, कुंडीत घाल आपण वाढवतो. शेती बिती करत नाही. तिथे शेती करतात. परफ्यूम बनवणार 300 कारखाने आसाममध्ये, 300 अत्तर बनवणार. आणि त्या महिला उद्योग म्हणून महिलांना सरकार सबसिडी देतं, कर्ज देतं. बांबूचा उद्योग तिथे वाढतो आहे. आपण अगरबत्ती लावतो, देव तेवढी अगरबत्ती खप जास्त आपल्याकडे. त्या अगरबत्तीच्या त्या काड्या कुठून येतात? तसा बांबू आसाममध्ये चांगला मिळतो. आज त्या अगरबत्तीची आपल्या देशात निर्यात किती? 4000 कोटी. काड्या कुठल्या? आसाम मधल्या. त्याही नाही बांबू लावू. मग येताना मी म्हणालो बांबूची मी 2000 रुपये आणली. त्याला मनीष विचारला पासून सावंतवाडी दोडा मी अशी वाटली लावा. काय झालं माहित नाही मला. एमएसएमई मिनिस्टर झालो. कॉन्फरन्स 82 अधिकाऱ्यांना केंद्रातून. किती? 82. आइए आप आना ही चाहिए. प्रत्येकाने समजून सांगितलं ही इंडस्ट्रीमध्ये काय करावं, एकूण खर्च किती, अमुक किती, उत्पादन मार्केटिंगला पण केंद्र सरकार पैसे देतो, निर्यातीला पण पैसे केंद्र सरकार करतो मदत. तरी आम्ही कुठे हालत नाही, समजून घेत नाही, वाचत नाही, कार्यालयात जाऊन चौकशी करत नाही. ह्याला काय मिळेल, मी काय करू, शिकल्यानंतर नोकरी कसली द्या. एक ग्रॅज्युएट झालेला आमचे डीडी देसाई आज नाही आहे, वकील, कुडाळात ऑफिस होतं. एक दिवशी मी सद म्हणून डीडींकडे गेलो, बसलो. मला बोले एक काम करा ना. काय? त्यांच्या ऑफिस समोर एक मुलगा मिरची विकत होता, तरुण मुलं. त्याला बोलव रे. राणीसाहेब याला नोकरी लावा, MA आहे. काय करत होता? मिरची विकत होता कुडाळ बाजारात. ठीक आहे बाबा, तू मुंबईत ये, मी BS टीचर मध्ये. त्याला ऍड्रेस दिला, ये. MA झालेला मुलगा, MA झाला. मुंबईत आला, मला चिठी आली. मी म्हटलं बस, थोडा वेळ बस. आणि जरा ते बसता बसताय कागद घे, शिपायला बोलायला कागद दे, अर्ज लिहायचंय. आणि जनरल मॅनेजरच्या नावावर इंग्लिशमध्ये पत्रान तुला नोकरी अमुक अमुक क्लार्कची ही नोकरी पाहिजे आणि मला ऍप्लिकेशन आणून दे, मी तुला नोकरी 8-10 दिवसात देतो. 6 वाजले, मी निघायचा वेळ झाला. मी 6ला ऑफिस अधिकाऱ्याला आफ्टर 6 मी कधी फोन करत नाही, आपला स्वभाव आहे. एवढ्या वर्षात तुम्हाला पण अद्याप केला नाही. मी निघायचं बोललो वगैरे. त्या मुलगा आला आमच्या सिंधुदुर्गातला, बोलवलं. बाबा अर्ज दिन काय आलं? खाली मान घातली. मालवणी माणसं उत्तर आलं नाही का खालीच मान घालतात. साहेब इंग्लिश मध्ये अर्ज लिहिता येत नाही. MA काय शिक्षण आपलं? MA झालेला आपल्याला अर्ज करता येत नाही नोकरीसाठी. हे शिक्षण काय? बांधवनो, काही लोकांचे पेपर दुसऱ्याने लिहून पण BST 1,500 नोकऱ्या लावल्या. 1,500. मध्ये पाहुणे या नोकऱ्या एका कारखान्यात वेगळे आणि इंटरव्ह्यू गेलं तेही उत्तर देत आहेत. सांगायला लागायचं साहेब लाव.
नाही चालणार. चांगलं दर्जेदार शिक्षण, मुलांकडे लक्ष द्या. इंग्लिश मिडियमच्या तालुक्याला मी दिल्यात इंग्लिश मिडियमच्या शाळा तालुक्यात चांगलं शिक्षण घेऊ दे, शिकवा चांगल्या नोकऱ्या नाही तर उद्योग कडे वळा. 73 वर्षाचं कौतुक नको. तुम्ही एस्टॅब्लिश झालात, सुखी समाधानी आनंदाने सिंधुदुर्ग एक विकसित जिल्हा झाला, समृद्ध झाला, त्याचा आनंद आहे. आणि तोच आनंद माझं आयुष्य वाढू शकतो. त्यात तुमच्या शुभेच्छा असतील, त्यात तुमच्या शुभेच्छा. चला, भरपूर वेळ झालाय, बोलायचं भरपूर असतं. मी भरपूर बोलू शकतो. अखंड महाराष्ट्र या एकाच वाक्यावर मी 2.5 तास बोललोय विधानसभेत. 2.5 तास बोलल्यावर सगळे समोरचे मंत्री आले. मी विरोधी पक्षात नेता होतो. सगळे मंत्री माझं अभिनंदन केलं. अखंड महाराष्ट्र पुस्तक निघालाय, ते पण मराठी माणसाने नाही काढलं. माझ्या भाषणाचं गुप्ता नावाच्या नागपूरच्या माणसाने काढलं. अखंड महाराष्ट्र वाचा मिळेल. का घाबरतात लोक? इंटरव्ह्यू द्यायला असू दे, मुंबईत जाताना पण पाहुण्यासारखे जातात. प्रश्न कोणी हिंदीमध्ये विचारला, का घाबरता? तुम्ही नागरिक आहात, निर्भीडपणे उत्तर द्या. मी अमुक आहे, मला अमुक येतं साहेब, मी कष्ट करीन, मेहनत करीन, हे आश्वासन द्या. आज माझा एक कार्यकर्ता काल मुंबईहून येताना मला म्हणलो, दादा माझं अमेरिकन याच्यामध्ये माझी उद्या इंटरव्ह्यू आहे, मला अमेरिकेला जायचं आहे, हा कोर्स करायचा आहे. मी म्हणलो जा ना. नाही पण पहिलीच काय 10 वेळा तू जाऊन यायला पाहिजे का अनुभव मिळायला? नाही हो. मालवणी माणूस, कोकणी माणूस, आपल्या पूर्वजांनी फार कष्ट केले, गरिबीत दिवस घालवले. तुम्ही असं ठरवा, आता या कोकणाच्या वाटाला कधी गरिबी येणार नाही, असं काम आणि कार्य आम्ही करतो. ठरवा. माझं काम सोपंच आहे. निलेश नितेशचं काम, केसरकरचं काम सोपंच आहे. काय इथे आलेले अधिकारी, कलेक्टर असो, सीओ असोत किंवा IPS अधिकारी आमचे अगरवालांसारखे असो, आनंदात वाटेल. समृद्ध जिल्हा आहे. तरी मी त्यांना विचारतो, अगरवालजी बेटे सर आपको कैसा लग रहा है आम्हाला डिस्ट्रिक्ट? यांचं एकच वाच, कुठल्या IAS IPS ला काय, व्हेरी गुड सर, व्हेरी नाईस. काही असलं तरी त्या गावात उपासमार चालले, सर आपको कैसा लगा डिस्ट्रिक्ट? बहुत अच्छा है, बहुत अच्छा. अरे बघ ना, उपासमार होत्या तिथे आणि बहुत अच्छा काय. नाही पण चांगले अधिकारी आहेत, खरंच चांगले. नाही असं काय नाही. मी तुम्हाला सांगतो, माझा रेखावडा एवढ्या वर्षाचं, मोर देन 35 वर्ष कुठे ना कुठे मंत्री होतो मी. ते 34 सोडले तर मी एकाही अधिकाऱ्याला सस्पेंड केलं नाही. मी मुख्यमंत्री झालो, माझे फाईल आली, एवढे IAS IPS सर्व कारवाई आहे. मी बोललो ठेवा फाईल, जा तुम्ही. ते 5-6 जण होते, मी ओळखत. एक चांगले अधिकारी होते, नाव नाही सांग, फार चांगले, डिसिप्लिन वगैरे, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी सगळं. आणि ते होते, कशी तरी चूक झाली माहित नाही. मी त्यांना बोलवलं, साहब आपके ऊपर कार्रवाई ऐसे से है, कुछ भी हो सकता है, सर्विस जा सकते हैं, क्या कहना है आपको? काय बोलायचं तुम्हाला सांगा. आई एम वेरी सॉरी सर, जो भी होगा मेरे से गलती तो गलती है, करो. मेरे सर मेरे को इतने प्रॉमिस चले, ये लास्ट गलती है, आगे नहीं होगी. नहीं सर कभी नहीं. बोलवलं सेक्रेटरीना, बोला यांची माफ करा. सगळ्यांची मी अशी माफ केली, एकाला पण मी कधी नाही. 2 गोष्टीकडे लक्ष देतो मी. एक तर कोणाला घराचा विषय असेल, माझी सहानुभूती असते. कारण मुंबईत पहिलं वडिलांनी नोकरी आणि घर सोडल्यावर हाऊसिंग बोर्डचं, ते घर आणि नोकरी मिळवायला काय करावं लागलं मला माहिती आहे. मी कोणाच्याही घराबद्दल नाही का, काही असो मी मॅनेज करून देतो. नोकरी
आला मदत करायची, पण आपल्या हातून कुठल्याही पत्रांनी कोणाची नोकरी जाता कामा नये याची मी काळजी घेतो. बांधवांनो, मी थांबतो, पण हा पूर्णविराम विचाराचा, दिलेले विचार आत्मसात करून कार्यान्वित करण्याला पूर्णविराम नाहीये. मी तुम्हाला काही सुरुवाती उदाहरणं दिली. विचार ऐका, मार्गदर्शन ऐका, ऐकून सोडून द्यायचे, ते विचार हसायचं नाही. मी असं केलं तर काय होईल. एक असंच वि. स. खांडेकरांचं पुस्तक वाचत असताना मला एक पॅरेग्राफ आढळला. ते म्हणाले, अहो तुमच्याबद्दल लोक किती चांगले उद्गार काढतात. मी हो, पण तुम्ही विचार केलात का की त्याने काढलेले उद्गार याबद्दल तुम्हाला काय वाटलं, आनंद समाधान काय. मी गप्प बसलो. म्हणाले, राणे, कोणी जर तुला चांगलं म्हटलं तर तुझ्या चांगुलपणात, तुझ्या चालता बोलताना लोकांना दिसलं पाहिजे. चांगला बोलून सांगून चांगला होत नाही, कृतीमध्ये आणावा लागतो. हुशार मुलगा, हुशारी दाखवावी लागते. आणि तुम्ही मग तुम्हाला आज मीटिंग नंतर 73व्या वाढदिवसा मीटिंग नंतर जे कौतुक केलं, तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल पत्रकार विचार. मी एवढंच म्हणेन, माझ्याबद्दल गौरव उद्गार काढले, ते उद्गाराचा अर्थ समजून घेईन आणि मी तसा आहे का याचा आत्मपरीक्षण कर. किती जण करतात. वाईट म्हटलं, अरे का वाईट म्हटलं, मी असं नाहीच आहे. का नाही आर्ग्यू करत, का नाही तुम्ही त्याशी भांडत. सण करायचं आणि जायचं. अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे, संपणार नाही. पण मला माहिती आमच्या जिल्ह्यात लोकांची सहनशीलता फार आहे. एक लाडू साठी रातभर डबलवारी ऐकतात लोक. आजही मंत्रालयात कुठेही फोन करा, आपलं ऐकतात. काय ऐकतात माहित नाही, ऐकतात. खरं नाही ऐकतात. कोणाचंही काम आलं. एक मॅडम आहेत परवा, त्या ठाण्याला अधिकारी IAS नाही नेमत बसल. मिळव तो, त्याचं तेवढंच जागा आहे आणि घर नाहीये त्याला. मॅडम प्लीज कसं तरी वाचवा. ओके, आय विल ट्राय. दिलं झालं. तसं तुम्ही पण करायला पाहिजे, करता. बरं मंडळी, आज भेटून आनंद झाला. इथे जमलेल्या सगळ्या वक्त्यांनी फार, पुढच्या तुला बोलायला मिळेल, फार कौतुक आणि हे केलं. आमचे हे सावंत साहेब, श्याम सावंत ना, बरोबर ना, श्याम सावंत, हे पण मध्ये नाव सुचवताना 2-4 कौतुकाचे शब्द बोलतात. धन्यवाद. ही सगळी माणसं, तू वर खाली सगळी माणसं पुढच्या वर्षी 74-75 पूर्ण करायचे असतील तर त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनकामना माझं कुलदैवत रामेश्वराने पूर्ण करावीत. त्यांच्यात आमच्या ऍक्टरबाई आणि आमचे साहेब IPS ते मित्र आहे. यांना पण विडापिडा दूर हो आणि यशस्वी व्हा, एवढंच या ठिकाणी म्हणेन. आपल्या सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, मनोकामना माझ्या रामेश्वराने पूर्ण करावेत. आज तुम्ही सर्व, तुम्ही दिलेलं प्रेम, एवढं उपस्थित राहण्याचं, केलेले विचार, या सर्व परत एकदा उद्या वृत्तपत्र वाचून पुढे कसं वागावं, कसं चालावं. आपण जास्त तिखट आहे
तर खोबरं कसं घालून गोड करावं हा प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.